महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे जिल्ह्यातील पिळोदा येथे घरात घुसून 62 वर्षीय व्यक्तीचा गळ्यावर धारदार शस्त्राने बोचकून खून केल्याची घटना घडली आहे। पिळोदे गावातील गोपालसिंग बाबूसिंग परदेशी वय 62 याचा किराणा दुकानाचा व्यवसाय असून ते घरात एकटे राहत होते। नेहमीप्रमाणे गोपालसिंग परदेशी दुकान बंद करून घरात गेले असता मध्यरात्री नंतर गोपालसिंग परदेशी यांच्या खुनाची घटना घडली। रक्तबंबाळ अवस्थेत गोपालसिंग परदेशी घरात पडून होते। घटनास्थळापासून 4 ते 5 घर ओलांडून काही अंतरावर आकाश पवन इचे या 22 वर्षीय तरुणाच्या घरापर्यंत रक्ताचे थेंब आढळून आले। आकाश इंचे यांच्या घरात देखील रक्त आढळून आल्याने पोलिसांनी चौकशी केली असता आकाश इचे हा फरार झाला आहे। खुनामागील कारण मात्र अद्याप समजू शकले नाही। पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने देखील घटनास्थळी दाखल झाले होते। आकाश इचे ह्या 22 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकदम शांत व्यक्तिमत्व होतं आणि विनाकारण ही गोष्ट घडून आजी उदान मोकाट होतील बरं काही वर्षानंतर परत तीच गोष्ट घडण्याला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।